नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये काव्या बेशुद्ध पडते आणि दुसरीकडे इकडे नंदिनीला जबरदस्ती लग्न लावण्याचा गावकरी प्रयत्न करत आहेत. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय होणार आहे. एपिसोडची स्टार्ट होते जेव्हा अं, जेव्हा काव्याला विचारतो की तू आपल्या नात्याबद्दल सगळ्यांना का नाही सांगितलंस आणि तेव्हा काव्याकडे काही शब्द नसतात, ती मंगळसूत्रही नाही काढत. तेव्हा जीवाला तिच्या ह्या वागण्याचा अर्थ तो समजून घेतो की ती आता ही लग्न लग्न मान्य करत आहे आणि तिने आपल्या नात्याचा खून केलेला आहे. त्यावेळी जीवा तिला म्हणतो, की "तू आता माझी वहिनी आहेस, तू काव्या पार्थ देशमुख आहेस आणि हे मी आयुष्यभर कधीही विसरणार नाहीस आणि आता आपलं नातं संपलेलं आहे." आणि असं म्हणून तो रागात तिथून निघून जातो. इकडे काव्या सगळं ऐकून तिला खूप जास्ती सदमा बसतो आणि ती तशात तसेच ती बेशुद्ध पडते. दुसरीकडे पार्थ रूममध्ये येतो आणि तो पण सगळा विचार करतो, की थोडा जर आपण वेट केला असता नंदिनीचा, तर आज नंदिनीसोबत लग्न झालं असतं आणि हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. त्याच्या मागे-मागे त्याचे पॅरेंट्स आणि काका-काकू, मामा सॉरी आत्या आणि मामा पण येतात आणि ते पण पाठची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, की आता जे झालं ते झालं. परंतु आता काव्याच तुझी बायको आहे आणि आता तुझ्यावर काव्याची जिम्मेदारी आहे आणि काव्याची काळजी घेणं ही तुझी फर्स्ट प्रायोरिटी आहे, अशी पार्थची आई पार्थला समजावून सांगते. पार्थ म्हणतो, की "मी आता स्वतः माझ्या मनस्थितीमध्ये नाहीये. मी काय काव्याला समजावून सांगू?" पण पार्थचे पॅरेंट्स त्याला समजावून सांगतात, की "आता काव्या तुझी जबाबदारी आहे आणि तिला समजावून सांगणं, तिचा सांभाळ करणं ही तुझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. त्यामुळे काव्याकडे जा आणि तिची समजूत घाल. बघ ती कशी मंडपातून रडत-रडत रूममध्ये गेलीये. जा तिची समजूत घाल आणि तिला समजावून सांग." परंतु पार्थ म्हणतो, की "मी नाही करू शकत." तेव्हा पार्थची आई म्हणते, "मी पण तुझ्याबरोबर येते." तर दुसरीकडे इकडे नंदिनीला गावकरी प्रश्न विचारत आहेत, की "तू पळून का गेलीये?" वगैरे, वगैरे. आणि नंदिनी शॉक होते गावकऱ्यांचं आणि तिच्या स्वतःच्या अ, मामीचे हे असले सवाल वगैरे ऐकून, की सगळे तिच्यावर विश्वास का नाही करत आहेत. तिचं किडनॅप झालेलं असूनही सगळे असं का बोलत आहेत, की ती पळून गेलीये. तर दुसरीकडे पार्थ आणि पार्थचे आई-बाबा रूममध्ये जेव्हा जातात काव्याकडे, तेव्हा काव्याला बेशुद्ध पाहून शॉक होतात आणि पार्थची आई पार्थला म्हणते, की "काव्याला घेऊन दवाखान्यात जा लागलीच." तो काव्याला उचलतो आणि बाहेर घेऊन जातो. तेव्हा नंदिनी पण काव्याला बघते आणि काळजीपोटी विचारते, की "काव्याला काय झालं?" तेव्हा पार्थ सगळ्यांना सांगतो, की "जेव्हा आम्ही रूममध्ये गेलो, तेव्हा काव्या बेशुद्ध होती आणि मी तिला आता दवाखान्यात घेऊन जातोय." आणि तो अ, विचारतो गावकऱ्यांना, की "आता तरी मी जाऊ शकतो ना इथून?" तर गावकरी म्हणतात, "हे काय विचारण्याचा प्रश्न तरी आहे का? आता ती तुमची बायको आहे. तुम्हाला तिथे तिच्यासोबत जाणंच आहे." वगैरे, वगैरे म्हणतात आणि तेव्हा नंदिनी पण त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार होते कारण शेवटी तिची बहीण बेशुद्ध पडलेली आहे. पण गावकरी काही नंदिनीला जाऊ देत नाही. इकडे पार्थ काव्याला घेऊन दवाखान्यात जातो अ, आणि दुसरीकडे नंदिनीला सगळे ब्लेम करतात आणि तिला थांबवून ठेवतात, की "तू कुठेही जाणार नाही जोपर्यंत तुझं लग्न होणार नाही." तेव्हा नंदिनी खूप शॉक होते आणि म्हणते, की "माझं लग्न आणि नेमकं कोणाशी? ज्याच्याशी माझी लग्नगाठ बांधली गेली होती त्याचं लग्न तर तुम्ही माझ्या बहिणीशी लावून दिलेलं आहे." आणि माझी आता मनस्थिती सुद्धा नाहीये लग्न करण्याची. परंतु गावकरी काही केल्या ऐकायला तयार नाहीयेत आणि ते म्हणतात, की "लग्न तुला करणंच आहे. कारण आमची अशी रीत नाहीये, की लग्नाची मुलगी बिना लग्न करून इथून जाईल. त्यामुळे हळद तुला लागली आहे, मेहंदी तुझी झालेली आहे. तू पळून गेला कारण तुझी बहीण तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत तुझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे आता तुझं लग्न होणं भाग आहे." नंदिनी तिच्या बाबाला रिक्वेस्ट करते आणि म्हणते, की "बाबा हे सगळं काय आहे? तुम्ही तरी माझी मनस्थिती समजावून घ्या. मी लग्नाला बिलकुलच तयार नाही आहे." परंतु नंदिनीचे बाबा हताश आणि दुःखी होऊन सांगतात, की "मी तरी काय करू? माझे कान कापले गेलेले आहेत, जीभ कापली गेलेली आहे. मी काहीही करू शकत नाही. मी मजबूर आहे. तू विचारलं होतंस ना, की तुम्ही काव्याला कसं तयार केलं? तर हे असं तयार केलं जसं आता आम्ही तुला तयार करणार आहोत लग्नासाठी." नंदिनी विचारते, की "हे सगळं काय आहे? मी असंही तुम्ही माझा हात कुठल्याही ऐऱ्या-गैऱ्याशी कसा देऊ शकता? मी आयुष्यभराची साथ कुठल्याही मुलासोबत कसं बांधू शकते? आणि मुळात माझी मनस्थिती सुद्धा नाही आहे लग्न करण्याची. प्लीज." ती हातापाया जोडते गावकऱ्यांसमोर आणि म्हणते, की "प्लीज तिला जाऊ द्या." परंतु गावकरी काही तिला जाऊ द्यायला तयार नाहीयेत आणि सगळे तिला खूप बोलतात, की "तू पळून गेली" वगैरे. पण ती स्पष्टीकरण देऊन थकते, की पळून नव्हती गेली. दीपकने तिचं किडनॅप केलं होतं. परंतु गावकरी म्हणतात, की "कोण दीपक? आम्ही दीपकला कुठे पाहिलं नाहीये. त्यामुळे आम्ही तुझ्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवू?" वगैरे. नंदिनी सांगते, की "माझं एन-जी-ओ आहे आणि तिथेही मी असेच कामं करते. ज्यांचं लग्न रखडलेलं आहे, अशा मुलींचं मी लग्नही लावून देते." त्यावर गावकरी म्हणतात, "हां, आम्हाला माहिती आहे. आम्ही तुझी पूर्ण हिस्ट्री जाणतो आणि बघ ना, जी मुलगी रखडलेल्या मुलींचं लग्न लावून देते, त्या मुलीचं लग्न आम्ही लावून दिलं तर आमची पण चारचौघात इज्जत राहील." आणि नंदिनीला हे सगळं बोलणं ऐकून तिला खूप संताप येतो आणि ती म्हणते, "हे तुम्ही सगळं काय बोलत आहेत?"
वगैरे. तर तिला काही गावकरी जाऊ देत नाही आणि नंदिनी आता खूप जास्ती हैराण, परेशान आणि संतापलेली आहे आणि तिला काय करावं काही कळत नाहीये. गावकरी तिला तिथून हलूही देत नाहीयेत आणि नंदिनीची मामीही तिला समजावून सांगते, की "तू जर गेली तर माझ्या मीनूचं लग्न मोडेल आणि गावकरी त्यावर आमच्यावर तीच परिस्थिती येणार जी याआधी आली होती. एवढी काव्या जी अन्याय कधीही सहन करू शकत नाही, तीही या गोष्टीला झुकली. तर बेटा तुलाही झुकावंच लागेल आणि तुलाही लग्न करावंच लागेल." तर असाच इथे एपिसोड संपतो. नंदिनीला समजावून सांगण्यात आणि गावकरी तिला बाहेर पडू देत नाहीयेत. तर दुसरीकडे काव्या पण बेशुद्ध आहे. पार्थ तिला दवाखान्यात घेऊन गेलेला आहे. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण बघतो जेव्हा नंदिनीचे मामा त्याच्या मुलाला म्हणतात, की "तू नंदिनीसोबत लग्न कर." परंतु तो मुलगा म्हणतो, की "मी अशा सेकंड हँड मुलीसोबत लग्न करणार नाही." आणि तेव्हा ते ऐकून नंदिनी म्हणते, की "पहा आज एवढा अ, 2025 आहे तरीही सुद्धा लोक बाईच्या जातीला असं मानतात, सेकंड हँड मानतात." आणि ती म्हणते, की "सेकंड हँड मानणारा बाईला सेकंड हँड मानणारा तुमचा हा समाज मला कधीही मान करून जगू देईल का? मला इज्जतीने जगू देईल का? मी ऑलरेडी सगळं गमावून बसलेली आहे. माझा होणारा नवरा, माझा होणारा साथीदार मी गमावून बसलेली आहे. अ, माझ्याप्रती जी इज्जत मी कमावली होती, ती मी गमावून बसलेली आहे. तर आहे का असं कोणी जे मला जज न करता माझा हात पकडेल आणि माझ्याशी लग्न करेल?" तेव्हा तिथे जिवा येतो आणि तो म्हणतो, की "मी तुझ्याशी लग्न करेन." तर आजच्या एपिसोडमध्ये हे पण दाखवलेलं आहे, की जीवाची मानसिकता कितीही खराब झालेली आहे आणि त्याचं हृदय किती तुटलेलं आहे काव्याच्या या नकाराने आणि तो खूप जास्ती परेशान आहे. त्याच्यावर काय बेतत आहे हे आपण विचारही नाही करू शकत आणि तो काव्याला हेही सांगतो, की "मी तुला म्हटलं होतं, मी तुझ्यासोबत उभा होतो. मी तुला म्हटलं होतं, की आपण मंडपात जाऊन सगळं सांगूया, परंतु तू माझ्यासोबत आली नाही. ही गोष्ट मी आयुष्यभर लक्षात ठेवेन." तर असाच एपिसोड आजचा समाप्त होतो आणि आजच्या एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.